यवतमाळमधील माणुसकीची भिंत ही संस्था गरजूंसाठी नेहमीच तत्पर असते। यातच एका विधवा पाणीपुरी विक्रेत्याला संस्थेने मदत केली आहे। मागील 8 वर्षापासून सतत अनेक कार्य करत आहे। आजही या ठिकाणी या वर्षाताई आहे। या वर्षाताईला त्यांच्या सरपंचाकडून आम्हाला माहिती भेटली आणि आज या ठिकाणी आम्ही मानवतेच्या या कार्यासाठी समोर आलो। सर्वांनी मदत केली। त्या मदतीमध्ये माणुसकीची भिंत महिला सदस्यांचं मी कौतुक करेल, कारण महिलांना जेव्हा महिलांची समस्या समजायला लागते तेव्हा अनेक समस्या सहज सुटतात आणि ते आज या ठिकाणी जाणवलं। आमच्यासोबतच माणुसकीची भिंत आमचे जे पुरुष मंडळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये दिले, महिलांनी सुद्धा 1000 रुपये दिले। निशांत भाऊ देऊळकर यांनी या प्रसंगी आम्हाला 2000 रुपये दिले। प्रशांत भाऊ प्रकाश भाऊ येल्लेकर 1000 रुपये दिले। नंदकुमारजी खैरे सर 1000 रुपये, संजय आसोले सर 500 रुपये, उत्तमलाल रामधनी सर 500 रुपये आणि कांताताईकडून या ठिकाणी 500 रुपये आले आहेत। खरंच पैशापेक्षाही त्यांच्या पुढची जी स्टेज आहे ते तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांच्यावर अजूनही कोणतं काय म्हणतात आपण संकट कोसळलं तर आपण सोबत राहूया आणि अशा ठिकाणी आपण मदत करत राहूया। माणुसकीची भिंत सदैव असं मानवीय कार्यासाठी सदैव तत्पर असे। तेव्हा या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसत आहे साड्या दिल्या, त्यांना सर्व साहित्य दिलं, शिलाई मशीन दिली। हाताला काम देऊन अनेक समस्या सुटू शकतात हे माणुसकीच्या भिंतीने दाखवून दिलेलं आहे। कुणाला पैसे देण्याचा समस्या सुटणार नाही, परंतु जर आपण हाताला काम दिलं तर अशा ठिकाणी अशा समस्या आपण सोडत जाऊ। तुम्ही सदैव माणुसकीच्या भिंतीसोबत राहा ही तुम्हाला आमच्याकडून विनंती राहील। जय गाडगे बाबा, जय माणुसकी। जय माणुसकी। वर्षाताई धाडवे राहणार मोहदी, तालुका महागाव येथील ह्या रहिवासी आहेत। त्यांच्या पतीचे निधन हे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्यामुळे त्यांच्यावर असे संकट कोसळले की मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार, त्यांचे पालनपोषण कसे होणार या त्यांच्या काळजीमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे। आणि त्यांना कळालं की माणुसकीची भिंत असे वेगवेगळे उपक्रम राबवून गरजूंना मदत करत असते। हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला एका शिलाई मशीनचे आव्हान केले आणि आम्ही सर्व लोकवर्गणीतून त्यांना शिलाई मशीनचे आज इथे वाटप करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्या संसाराला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही त्यांची मदत करत आहोत।